मी भाई उद्धवराव पाटील, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव इथून बोलत आहे। आज आपण लेथ मशीनचे ऑपरेशन्स ह्याच्याविषयी माहिती बघणार आहोत। चला बघूया आपण लेथ मशीनचे कोणते कोणते ऑपरेशन्स आहेत। आता बघा आपली लेथ मशीन, लेथ मशीनचं कार्य काय आहे, लेथ मशीन कशासाठी वापरतात किंवा लेथ मशीन हे याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल। परंतु आज आपण ह्या लेथ मशीनवरती कोणते कोणते कार्य करतो, म्हणजे इन सपोज आपण कोणते कोणते ऑपरेशन करतो हे आपण शिकणार आहोत। कोणते कोणते ऑपरेशन करतो, फर्स्ट झाला फेसिंग झाला, टर्निंग झाला, ग्रूविंग झाला, नर्लिंग झाला, ड्रिलिंग झाला, हे सगळे ऑपरेशन आपण लेथ मशीनवर करतो। मग हे लेथ मशीनवरचे ऑपरेशन कोणते कोणते आहेत ते आपण आज बघूया। पहिलं ऑपरेशन आपलं फेसिंग, दुसरा आहे टर्निंग, पार्टिंग, ग्रूविंग, नर्लिंग असे वेगवेगळे ऑपरेशन आपण हे लेथ मशीनवर करत असतो। त्याच्यापैकी आपण ऑपरेशन माझं फेसिंग, फेसिंग ऑपरेशन काय, फेसिंग म्हणजे दिलेल्या जॉबला आपल्याला काय करायचंय, सेंटर टू जॉबचं डायमीटर याला काय करायचं, फक्त फेसिंग करायचे, आपली त्याला फिनिशिंग करायचे फेस, फक्त त्यासाठी आपण फेसिंग ऑपरेशन करतो। कसं कार्य करताय आपण बघूया। लेथ मशीन मधलं पहिलं ऑपरेशन आपलं फेसिंग। फेसिंग म्हणजे काय, फेसिंग म्हणजे लेथ मशीनवर दिलेल्या जॉब आपला सेंटरला बांधून जो टूल आपण काय करतो त्याच्या राईट अँगल दिशेने आपण काय करतो त्याला फीड देतो, त्या ऍक्सिसला मूव्ह करतो, तेव्हा ते फेसिंग ऑपरेशन होतं। फेसिंग मध्ये दोन प्रकार पडतात, कोणते कोणते, एक आहे रफ फेसिंग आणि दुसरा फिनिश। रफ म्हणजे काय, रफ म्हणजे आपण जॉब चालू करतो, जॉब करत असताना दिलेली फीडचं प्रमाण कमी ठेवून आणि टॉप कट जास्त ठेवून आणि दिलेल्या फीड ही कमी ठेवून आपण मटेरियल जर कट केलं तर काय होतं, रफ फिनिश होते। आणि फिनिश कशी होते, फिनिश म्हणजे आपली जी स्पिंडलची स्पीड आहे, आपल्या जॉबची स्पीड आहे ते काय करून जास्त ठेवून आणि आपण आपली फीड स्पीड जास्त आणि फीड कमी ठेवून जर आपण ऑपरेशन केलं तर ते होते एकदम फिनिश, स्मूथ एकदम फिनिश फेसिंग होते। असे फिनिश फेसिंगचे दोन प्रकार, एक आहे रफ आणि दुसरा आहे फिनिश। अंडरस्टँड। मशीन मधल्या दुसरा ऑपरेशन आहे कोणतं आपलं टर्निंग ऑपरेशन। टर्निंग ऑपरेशन म्हणजे काय, टर्निंग ऑपरेशन म्हणजे आपल्याला दिलेल्या डायमीटर जॉबचा जो डायमीटर आहे त्याचा व्यास कमी करण्यासाठी ज्या प्रक्रिया केली जाते किंवा जे ऑपरेशन केलं जाते त्याला म्हणतात आपले कोणतं, टर्निंग ऑपरेशन। टर्निंग ऑपरेशन कसं साइन केलं जातं, दिलेला जॉब आपण लेथ मशीनच्या चेक मध्ये पकडतो आणि जी आपली स्पीड आणि फीड आहे, काय स्पीड आणि फीड आहे ते लॉन्गिट्युडनल फीड मध्ये जेव्हा आपण टूल सेट करतो, लॉन्गिट्युडनल फीड मध्ये जेव्हा त्याला आपण मूव्ह करतो तेव्हा टर्निंग ऑपरेशन हे केलं जाते। म्हणजे कसं उदाहरणार्थ टेल स्टॉक कडून हेड स्टॉक कडे जे आपण स्पीड देतो किंवा फीड देतो त्याला आपण ऍक्सिस मूव्ह करतो तेव्हा हे टर्निंग ऑपरेशन आहे। लेथ मशीनचे तिसरे ऑपरेशन आहे पार्टिंग ऑपरेशन। आता पार्टिंग म्हणजे काय, पार्टिंग ऑपरेशन म्हणजे आपल्या जॉबवरती केलेल्या वेगवेगळ्या प्रक्रियेनंतर जे आपले अनावश्यक जे मटेरियल उरलेलं आहे त्याला काढण्यासाठी किंवा त्याला रिमूव्ह करण्यासाठी ह्या पार्टिंग ऑपरेशनचा वापर केला जातो। किंवा पार्टिंग ऑपरेशन म्हणजे दिलेल्या जॉबवरती समान तुकडे करण्याच्या प्रक्रियेस सुद्धा आपण पार्टिंग ऑपरेशन म्हणू शकतो। पार्टिंग ऑपरेशन कसे केलं जाते बाबा, तसा असतो टर्निंग टूल, तसा असतो तसा पार्टिंग टूल पण असतो। पार्टिंग टूल आपण टूल पोस्ट मध्ये सेट करून चेक मध्ये जॉब लावल्यानंतर टेल स्टॉक मध्ये दुसऱ्या साह्याने जॉब होल्ड करून पार्टिंग टूलला ज्या जॉबच्या आपण दोन भागामध्ये डिवाइड करायचे त्या पार्टिंग टूलने आपण लेथ मशीनवरती फीड आणि स्पीड योग्यरित्या देऊन त्या पार्टिंग टूलचा वापर करून आपण एक जॉबला दोन भागामध्ये विभाग किंवा त्याचे दोन भाग करू शकतो। मधल्या चौथा ऑपरेशन आहे ग्रूविंग ऑपरेशन। ग्रूविंग ऑपरेशन म्हणजे काय, आता ऐकण्यामध्ये वेगळं वाटलं असेल किंवा ग्रूविंग ऑपरेशन म्हणजे काय, चला तर समजून घेऊया। ग्रूविंग ऑपरेशन मध्ये लेथ मशीनच्या चेकवरती जॉब ट्रू केल्यानंतर ग्रूविंग आकाराचा जो टूल असतो त्याला म्हणतात आपण फॉर्म टूल, त्या टूलच्या आकाराप्रमाणे तो जो भाग आहे तो भाग तयार केला जातो त्याला ग्रूविंग ऑपरेशन असेही म्हणतात। लेथ मशीन मधलं नेक्स्ट ऑपरेशन आहे नर्लिंग ऑपरेशन। नर्लिंग ऑपरेशन हे स्ट्रेट लाईन, क्रॉस लाईन किंवा डायमंड शेप अशा सिलेंड्रिकल शेप वरती तयार केले जाते। मग नर्लिंग ऑपरेशन हे कसे केले जाते, नर्लिंग ऑपरेशन हे जो आपला जॉब असतो त्या जॉबवरती टूलच्या सहाय्याने टूल हा प्रेस करून सिलेंड्रिकल फिरणाऱ्या जॉबवर टूल प्रेस करून ते ऑपरेशन केले जाते। मग ऍक्च्युअली नर्लिंग ऑपरेशन केल्याचं याचं पर्पज काय किंवा असं काय कारण आहे नर्लिंग ऑपरेशनचं, तर असं कारण असं आहे की
आपल्या कुठल्याही वस्तूला ग्रीप पकडण्यासाठी किंवा आपल्या हाताला ग्रीप पकडण्यासाठी नर्लिंग ऑपरेशन केले जाते, जेणेकरून आपला हात निसटणार नाही किंवा इतर एक्सेट्रा कुठलीही गोष्ट असू दे, कुठल्या पण गोष्टीला ग्रीप पकडावं म्हणून हे नर्लिंग ऑपरेशन केले जाते. नर्लिंग ऑपरेशनचे अलग अलग प्रकार आहेत. क्रॉस नर्लिंग, डायमंड नर्लिंग असे वेगवेगळे प्रकार पडले जातात नर्लिंग ऑपरेशनचे. आज आपण लेथ मशीनचे वेगवेगळे ऑपरेशन बघितले. पहिलं बघितलं फेसिंग. फेसिंग मध्ये काय बघितलं किंवा फेसिंग किती प्रकारची असते आणि फेसिंग कशी केली जाते. दुसरं बघितलं टर्निंग. टर्निंग हे कशी केली जाते. स्टेप टर्निंग असते, स्टेप टर्निंग म्हणा, सिंपल टर्निंग म्हणा. तिसरं ऑपरेशन बघितलं आपण पार्टिंग. पार्टिंग म्हणजे जो जॉब आहे त्याला डिवाइड, त्याला दोन भागामध्ये रूपांतर करण्यासाठी पार्टिंग ऑपरेशन केले जाते. तिसरं आहे ग्रुविंग. ग्रुविंग ऑपरेशन काय केले जाते तेही बघितलं. चौथं आहे नर्लिंग. नर्लिंग ऑपरेशन हे कसे करायचे ते पण बघितलं. असे टोटल लेथ मशीनचे 5-7 वेगवेगळे ऑपरेशन आहेत ते आज आपण या पाठामध्ये बघितले.